प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम चांदूर बाजार येथे वार्षिक गीता जयंती महोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. 5 डिसेंबर रोजी या सप्ताहाच्या कार्यक्रमात छगन महाराज भट व श्रीकांत महाराज भुसकडे यांच्या पौरोहित्याने पूजन झाले. यावेळी संस्थेचे सन्मान्य सदस्य श्री राहुल माधवराव राऊत व योगिता राहुल राऊत यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. प्रभात काळी काकड आरतीने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. हरिभक्तपरायण राजगुरू महाराज यांच्या वाणीतून ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण करण्यात आलं. त्यानंतर हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज यांचे गाथा भजन संपन्न झाले. दुपारच्या सत्रात गुलाब गौरव कथा, दुपारी हरिभक्त परायण डॉक्टर नयनाताई कडू यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री संत गुलाबराव महाराजांच्या ग्रंथावर आधारित गुलाब गौरव कथा सादर करण्यात आली. यापूर्वी योगिता व श्री राहुल राऊत यांनी कथेचे मुख्य यजमान म्हणून ग्रंथपूजन केलं. तसेच आजच्या कथेचे यजमान पदासाठी श्री व सौ आशिष काळे, आजचे सकाळचे अन्नदाते श्रीमती सूर्यकाई ठाकरे व संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र इंगोले यांच्या हस्ते ग्रंथपूजन व कथाकारांचे पूजन करण्यात आले. डॉक्टर नयनाताई कडू यांनी भक्तिधामच्या उभारणीकरिता कारण मीमांसा, संत परंपरा, गुरुकृपा यावर विवेचन केलं. गुलाबराव महाराजांच्या अभंगाचे दाखले देत भक्त, पती व कुटुंब प्रमुखाचे आदर्श रूप यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सायंकाळच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सायंकाळ हरिभक्त परायण शिवाजी महाराज मानकर दर्यापूर यांनी भक्तिमय कीर्तन सादर केलं. या कीर्तनाचे यजमान श्री राजाभाऊ अडाव होते. कीर्तनात सर्व भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. गीता जयंती उत्सव सप्ताहभर विविध कार्यक्रमांसह इथे साजरा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, चांदूर बाजार.